स्वागत. तर या एकदिवसीय शृंखलेतील पहिला सामना होणार आहे तो एका बाजूला संघ असेल गावदेवी महाड तर दुसऱ्या बाजूला गावदेवी खामदे तर दुसऱ्या बाजूला भोगेश्वर खामदे असे दोन दादा संघ आपल्याला पाहायला मिळतील. एक संघ मुरुड तालुक्यातील तर दुसरा संघ असेल तो गावदेवी महाड तालुक्यातले असे दोन संघ नाणेफेक जिंकली होती ती गावदेवी महाड संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि खामदे संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेला आहे. आणि या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहत आहेत ते तळा तालुक्यात एक नामांकित असे पंच श्री मनोज भगत सर आणि इर्शाद दांडेकर सर अतिशय नामांकित असे पंच आपल्याला या एकदिवसीय शृंखलेसाठी लाभलेले आहेत. त्यांचं देखील मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत. एक दरा कुठे एक दरा धन्वंतरी एक दरा बोलो एक दरा एक दरा दुर्योधन एक दरा आणि नांदगाव दुर्योधन एक दरा आणि नांदगाव या दोन्ही संघाच्या संघ नायकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे का काय ही मशीन लागली ना का मग काय होत नाही तेव्हा जास्त चालेल. पण झाली का मग तर दोन्ही पंचांना विनंती असेल की सामन्यावर विलंब लावू नका कारण या एकदिवसीय शृंखलेमध्ये तब्बल 16 संघांनी समावेश घेतलेला आहे. त्या 16 संघांचं मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत. महाड आणि खामदे संघाच्या दोन्ही संघांना विनंती असेल की आपल्या 12 प्रतिनिधी इथं नावं सांगण्यासाठी पाठवायचे आहेत. महाड आणि खामदे संघाच्या 12 प्रतिनिधींनी इथे समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. एकदल संघाने नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये यायचं. एकदल संघ दरम्यान खामदे संघाकडून सलामीची जोडी मैदानाच्या आत दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आपण पाहणार आहोत आणि आता इथे थोड्याच वेळात धर्मेश पाटील यांचा सांडपाडा गावचे प्रतिष्ठित नागरिक धर्मेश पाटील यांचा आणि आमचे आयोजक विनोदजी मानकर यांचे परम मित्र धर्मेश पाटील यांचा इथे शुभ सन्मान होत आहे. तर सामन्याला होते सुरुवात खामदे संघाकडून सलामीसाठी आलेले ते एका बाजूला सिक्सर किंग म्हणून सुपरिचित असलेले लंकेश तर दुसऱ्या बाजूला श्रीधर. तर श्रीधर आणि लंकेश अशी सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आत खामदे संघाकडून पाहायला मिळते. तर महाड संघाकडून पहिलं षटक घेऊन येत आहेत ते महाड संघाचा 12 प्रतिनिधी ते यायचं. महाड संघाचा 12 प्रतिनिधी महाड संघाकडून पहिलं षटक घेऊन येत आहेत ते गोलंदाज मयूर वाघे. स्ट्राईकला ते लंकेश तर नॉन स्ट्राईकला ते श्रीधर आणि गोलंदाज मयूर वाघे. 3 षटकांचा सामना रबोबर क्रिकेटमधील ही या वर्षीच्या सीझनमधील ही पहिली शृंखला आपल्याला पाहायला मिळते. आणि स्पर्धेतील नियम असं कंपल्सरी चेसिंग असणार आहे आणि गोलंदाजाने चेंडू टाकला तो चेंडू जर का विकेट किपरच्या हातामध्ये गेला तर तो चेंडू निर्धाव दिला जाईल. हा या शृंखलेतील नियम असेल.
तर सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू मयूर वाघे यांचा. त्याचप्रमाणे आमचे मित्र हरीश बुवाजी यांचं देखील इथे शुभ आगमन झालेलं आहे. आमच्या राहटाड कोळीवाड्यातील एक नवोदित समालोचक म्हणून तो सामन्याचा पहिला चेंडू मात्र इथे निधाव जात आपल्याला पाहायला मिळतो. मयूर वाघे यांचा काय अफलातून चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. गुडलिंग स्पॉटवरील चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूने गिरकी घेतली आणि चेंडू मात्र जाऊन विसावतोय तो विकेट किपरच्या हातामध्ये. षटकातील दुसरा चेंडू आणि यावेळी मात्र चेंडूवर जोरदार फटका खेळला जातोय. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र आपले इरादे स्पष्ट करतोय तो म्हणजेच लंकेश. स्ट्राईकला लंकेश. धाव संख्या झाली ती 6. पहिल्या षटकातील 2 चेंडूच्या समाप्तीनंतर स्ट्राईकला ते लंकेश तर नॉन स्ट्राईकला ते श्रीधर गोलंदाज मयूर वाघे. आणि यावेळी मात्र हा येतोय सलग दुसरा षटकार. काय फलंदाजी चालली मैदानाच्या आत. फलंदाज लंकेश यांच्याकडून एकदरे नाणेफेकीसाठी यायचं. एकदरे पहिला चेंडू निधाव गेल्यानंतर त्यानंतरच्या 2 चेंडू मात्र 2 सलग षटकार पाहायला मिळाले ते म्हणजेच लंकेश यांच्या बॅटमधून. आणि यावेळी मात्र चेंडू जातो तो घोषांकी क्षेत्रामध्ये आणि डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये 1 धाव आणि एका धावेच्या साह्यानं खामते संघाची धावसंख्या जाऊन पोचते ते 13 या धावसंख्येवर पहिल्या षटकातील 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. एक चांगली सुरुवात आपल्या पाहायला मिळते ती म्हणजेच खामते संघाकडून. गावदेवे महाड विपक्ष भोगेश्वर खामदे असा हा सामना मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतोय. आणि यावेळी समोरच्या दिशेने खेळून काढला फटका. चेंडू जातो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. तिथे क्षेत्ररक्षक आहेत थोडेसे फंबल होतात आणि या फंबलिंगचा मात्र फायदा उठवतात ते हे दोन्ही फलंदाज. आणि या 2 धावेच्या साह्याने धावसंख्या हलकीशी पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 15 या धावसंख्येवर पहिल्या षटकातील 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. षटकातील शेवटचा चेंडू आणि हा चेंडू मात्र निर्धारित आपल्याला पाहायला मिळतो. अतिशय चांगली अशी फलंदाजी राहिली ती या षटकामध्ये लंकेश यांची. लंकेश यांनी या षटकामध्ये तब्बल 15 धावा कोटल्यात. पहिला चेंडू जरूर निर्धाव गेला होता परंतु त्यानंतर मात्र 2 सलग षटकार आपल्याला पाहायला मिळाले. 2 अक्षरांचं लक, 2.5 अक्षरांचं भाग्य आणि 3 अक्षरांचं नशीब घडवायचं असेल तर 4 अक्षरांची मेहनती तुम्हाला करावीच लागेल. छत्री ही पावसाला बिलकुल थांबवू शकत नाही परंतु पावसातून पुढे पुढे जाण्याचं धाडस मात्र नक्कीच करता येईल. त्याच पद्धतीने तुम्ही केलेली मेहनत, तुमचा आत्मविश्वास तुम्हाला विजयाची बिलकुल गॅरंटी देऊ शकत नाही परंतु आलेल्या संकटावर मात करून त्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग मात्र नक्कीच दाखवेल. आयुष्य ही एक रांगोळी आहे ती किती ठिपक्यांची काढायची हे जरी त्या नियतीच्या हातात असले तरी तिच्यात किती. आयुष्य ही एक रांगोळी आहे ती किती ठिपक्यांची काढायची हे जरी त्या नियतीच्या हातात असले तरी तिच्यात किती कोणते रंग भरायचे हे मात्र आपल्या प्रत्येकाच्या हातात असते. कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं आणि मोठा माणूस होण्यासाठी मोठं मन असावं लागतं. आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये बदलतो दुसरे षटक. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला भिरकावून देतो लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. आणि या 6 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोचली 21 या धावसंख्येवर. आपण पाहिलं असेल दक्षिण आफ्रिका संघावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने 21 वर्ष क्रिकेट खेळण्यास बंदी घातली होती आणि आता मात्र धाव फलकावर धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजे 21. आणि श्रीधर यांच्या बॅटमधून हा एक कणकणीत आपला षटकार पाहायला मिळाला. याच फलंदाजाला विचंबी प्रीमियर लीगमध्ये 2 मॅचमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार देखील मिळाला होता. तोच फलंदाज स्ट्रायकिंगला पाहायला मिळतो आणि यावेळी पुन्हा एकदा उंचावून टोलवण्याचा प्रयत्न
आणि इथं मात्र झेल सुटला. चांगला असा प्रयत्न राहिला होता. लॉंगॉन क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत आला होता, परंतु ज्या पद्धतीने हातातून ओळा साबण निसतावा त्या पद्धतीने मात्र हा झेल सुटला जातोय. आणि या सुटल्या झेलावर मात्र 2 धावा अर्जित करतात ते हे दोन्ही फलंदाज. आणि या 2 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 23 या धावसंख्येवर. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज समीर वैयक्तिक पहिल्या डावातील दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू गोलंदाज समीर पंचांच्या डावीकडून उजव्या इष्ट मध्यम गतीचा मारा करतील श्रीधर यानं. आणि यावेळी मात्र खडे खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि फळीचा मात्र कोणत्याही प्रकारचा इथं संपर्क झालेला नाही. चेंडू निदा धावफलक स्थिर धावसंख्या ती 23 धावसंख्या 23. दुसऱ्या षटकातील 3 चेंडूच्या समाप्तीनंतर खामदे संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 23. वैयक्तिक पहिल्या डावातील दुसरं आणि दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू गोलंदाज समीर पंचांच्या डावीकडून उजव्या इष्ट मध्यम गतीचा मारा करतील श्रीधर यानं. आणि अवांत चेंडू आपल्याला पाहायला म्हणजे अवांत प्लस 1 अशा एकूण 2 धावा. आणि या 2 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 25 या धावसंख्येवर. चेंडू पूर्ण झाले ते 3. दुसऱ्या षटकातील 3 चेंडूच्या समाप्तीनंतर भोगेश्वर खामदे संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 25. आणि यावेळी मात्र जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि फळीचा कोणत्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही. चेंडू निधाव. धावफलक स्थिर धावसंख्या होती 25. दुसऱ्या षटकातील 4 चेंडूच्या समाप्तीनंतर भोगेश्वर खामदे आणि गावदेवी महाड असा सामना. गावदेवी महाड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि भोगेश्वर खामदे संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेला आहे. आणि यावेळी मात्र ऑन साईडला जोरदार हिट केला जातोय. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. काय फटकेबाजी चालली लंकेशांच्या बॅटमॅन. लंकेशाने आतापर्यंत या डावामध्ये पाहायला गेले 3 षटकार ठोकलेत आणि या षटकाराच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलक आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 31. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना दुसऱ्या षटकातील 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 31. षटकातील शेवटचा चेंडू आणि काहीसा कमी गतीने फेकला चेंडू. बघूया किती धाव मिळाला. आणि एक लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव. आणि अशा प्रकारे दुसऱ्या षटकाचा वाजवी खेळ इथे समाप्त होतोय. आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर नाणेफेक हरवून प्रथम फलंदाजी करताना भोगेश्वर खामदे संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजेच बिनबाद 32 अशी धावसंख्या. प्रति षटकामागे 16च्या सरासरीने या धावा आपल्याला पाहायला मिळतात. विनोदजी मानकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मैत्री ग्रुपने या एकदिवसीय शृंखलेचे आयोजन केलेलं आहे. तलाव तालुक्यातील वन मॅन शो आयोजक म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं. कारण एकट्या माणसाने आयोजन कसं करावं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजेच आजचा बर्थडे बॉय विनोदजी मानकर. आणि नेहमीच दर संडेला त्यांची नवी मुंबईमध्ये सातत्याने स्पर्धा होत असते आणि प्रत्येक वेळी ही स्पर्धा मात्र यशस्वी देखील होताना पाहायला मिळते. 3रं षटक आणि 3ऱ्या षटकातील हा पहिला चेंडू आणि आव्हांतर प्लस 1 अशा एकूण 2 धावा. आणि या 2 धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोचते 34 धावसंख्येवर. गोलंदाज अमोल जाधव वैयक्तिक पहिल्या धावातील शेवटचे षटक. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू गोलंदाज अमोल जाधव. स्ट्राईकवर आहे लंकेश आणि हा टॅकल चेंडू. आणि ह्या चेंडूला मात्र कव्हर पॉईंटच्या दिशेने खेळून काढतात. चेंडू जातोय 6 धावांसाठी. आणि या 6 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोचते 40 या धावसंख्येवर. 3रं षटक प्रगतीपथावर असताना आणि 3ऱ्या षटकातील चेंडू पूर्ण झाले ते 1.
तिसऱ्या षटकातील म्हणजे शेवटच्या षटकातील एक चेंडूच्या समाप्तीनंतर भोगेश्वर खामते संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 40. धावसंख्या 40. गोलंदाज अमोल जाधव वैयक्तिक पहिला डावातील शेवटचं आणि शेवटच्या षटकातील दुसरा चेंडू. उगवणाऱ्या सूर्याचं आणि पळणाऱ्या घोड्याचं चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते, तर त्यासाठी सूर्योदयापूर्वी उठून घोड्याच्या वेगानं कष्टाची दौड ही तुम्हाला मारावीच लागेल. तर कारण आयुष्यामध्ये पाहायला गेलं तर कष्टाशिवाय पर्याय नाही. तिसरं षटक घेऊन येत आहेत ते गोलंदाज आदित्य. वैयक्तिक पहिल्या डावातील शेवटच्या षटकातील दुसरा चेंडू. गोलंदाज आदित्य समोर फलंदाज आहे ते सिक्सर किंग म्हणून सुपरिचित असलेले लंकेश. आणि यावेळी उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर जाणारा चेंडू. पंचाने चेंडू हेरला आणि यशासर यांचा इशारा येतोय की हा अवांतर चेंडू. आणि अवांतर चेंडूच्या साह्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 41 या धावसंख्येवर. अतिशय चांगली अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच भोगेश्वर खामते संघाची. षटकातील दुसरा चेंडू आदित्यांचा आणि हाफ टॅकल चेंडू आणि त्याला मात्र उडवून देतोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. आणि या 6 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोचली ती 47 या धावसंख्येवर. बिनबाद 47 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच भोगेश्वर खामते संघाची. बिनबाद 47. काय बॅटिंग मैदानाच्या चालली. एका बाजूला गावदेवी महाड तर दुसऱ्या बाजूला भोगेश्वर खामते. 2 दादा संघ. एक संघ महाड तालुक्यातील तर दुसरा संघ मुरुड तालुक्यातील. आपण जे मुरुड प्रीमियर लीग दरवर्षी होताना पाहतो त्या मुरुड प्रीमियर लीगमध्ये लंकेश यांचा देखील नेहमी सिंहाचा वाटा असतो. आणि यावेळी मात्र अवांतर चेंडू आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. आणि या अवांतर चेंडूच्या साह्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते 48 या धावसंख्येवर चेंडू पूर्ण झाले ते 2. तिसऱ्या षटकातील 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ते 48. आणि पुन्हा एकदा हा अवांतर चेंडू पाहायला मिळतोय. आणि अवांतर चेंडूच्या साह्याने धावसंख्या हलकीशी पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोचते ती 49. बघा षटकार आल्यानंतर मात्र गोलंदाजावर प्रचंड दबाव आला आणि या दबावाखाली मात्र या गोलंदाजाने सलग 2 चेंडू अवांतर फेकलेत. आणि या दबावाला झुगारून मात्र आता गोलंदाजी करावी लागेल ती म्हणजे आदित्य यांना. कारण त्यांच्या समोर फलंदाज आहे तो लंकेश. षटकातील तिसरा चेंडू आदित्य यांचा आणि यावेळी समोरच्या दिशेत टोलवलेला चेंडू जातो लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. आणि या 6 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 55 या धावसंख्येवर. धावसंख्या 55 या हंगामातील पहिली रबरबॉल क्रिकेटची शृंखला विनोदजी मानकर यांच्या वाढदिवसानिमित्तानं ही आयोजित करण्यात आलेली ही एकदिवसीय पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा
षटकाची पुढील चेंडू आणि हा चेंडू मात्र काहीसा खाली ठेवला आणि डिक्लेच्या स्वरूपामध्ये मात्र एक धाव कळवतात ते इर्शाद सर. धावसंख्या 56. चेंडू पूर्ण झाले ते 4. तिसऱ्या षटकाची 4 चेंडूच्या समाप्तीनंतर बिन बॅट 56 एक हायस्ट पार्टनरशिप या मैदानावर म्हणायला का हरकत नाही. या वर्षातील आतापर्यंत 56 धावसंख्येचे पार्टनरशिप मात्र श्रीधर आणि लंकेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि ह्यावेळी मात्र सुंदर फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी आणि या 6 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे तर बिन बाद 62 या धावसंख्येवर चेंडू पूर्ण झाले ते 5. लंकेश वैयक्तिक 46 या धावसंख्येवर खेळत आहेत. वैयक्तिक 46 धावसंख्येवर खेळतो लंकेश आणि यावेळी मात्र अर्धशतकीय खेळी पूर्ण करते का ते पाहणे आणि अर्धशतक ठोकले ते लंकेश यांनी. या हंगामातील रबर बॉल क्रिकेटमधील पहिलं अर्धशतक लंकेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 68 या धावसंख्येवर जिंकण्यासाठी 69 धावांची गरज आहे ती म्हणजेच गावदेवी महाड संघाला. रबर बॉल क्रिकेट रबर बॉल क्रिकेटमधील ही पहिली एकदिवसीय क्रिकेट शृंखला आणि पहिल्या सामन्यामध्ये मात्र लंकेश याने एक अर्धशतकीय अशी खेळी साकारली. 52 धावांची खेळी साकारली आणि त्याची खेळी आवडली असेल तर टाळ्यांचा गजर झालाच पाहिजे. काय खेळी या हंगामातील ही पहिली अर्धशतकीय खेळ आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे लंकेश यांच्या माध्यमातून. याच्यानंतर होणार सामना असेल नांदगाव आणि एकदरा. कृपया नाणेफेकीसाठी यायचे नांदगाव आणि एकदरा. एकोणसत्तर धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी गावदेव महाड संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आत रवाना होताना देखील आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि भोगेश्वर खामदे संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं आणि त्यांच्या आमंत्रणाला मान देत भोगेश्वर खामदे संघाने एकूण धावा केल्या त्या 68 आणि जिंकण्यासाठी 69 धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजेच गावदेवी महाड संघासमोर. आपण पहिल्या डावाचं जर विश्लेषण केलं तर
आपल्याला लंकेश यांचा शो पाहायला मिळाला. काय अफलातून फलंदाजी राहिली. 52 धावांची खेळी साकारून या रबोबा क्रिकेटच्या या सीझनमधील पहिल्याच सामन्यामध्ये मात्र त्याने अर्धशतकीय तुफानी खेळी साकारली. तेरा चेंडूमध्ये 52 धावांची खेळी साकारली ती म्हणजेच लंकेश याने. नांदगाव संघाने नाणेफेकीसाठी यायचे. नांदगाव संघ वाघोबा नांदगाव संघाने नाणेफेकीसाठी यायचे. गावदेवी संघाने आपल्या फलंदाजांना पाठवले. गावदेवी संघाने त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक सुरेश शिंदे सर यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं देखील मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत. कृपया जे मैदानाच्या आतमध्ये त्यांनी बाउंड्री लाईनच्या बाहेर राहायचंय, बाहेर जायचंय. तर सामन्याला होते सुरुवात. खांदे संघाकडून पहिलं षटक घेऊन येते श्रीधर भगत. स्ट्राईकवर आहेत ते. स्ट्राईकला ते मयूर आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते समीर. तर सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक आणि पहिल्या षटकातील पहिला चेंडू गोलंदाज श्रीधर भगत. स्ट्राईकवर आहेत ते मयूर आणि नॉन स्ट्राईकला आहेत समीर. 69 धावसंख्येला पाठलाग करण्यासाठी गावदेवी संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आपल्या पाहायला मिळते. आणि यावेळी मात्र सुंदर फटका पाहायला मिळतोय. बघूया चेंडू जातोय कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. पहिल्या चेंडूवर मात्र आपले इरादे स्पष्ट करतोय तो फलंदाज मयूर. 69 धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या सुरू आहे. धावसंख्या 6. पहिल्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट करतो तू ठक तर मी महाठक. या पद्धतीची फलंदाजी मात्र पाहायला मिळते ती म्हणजेच मयूर यांच्या माध्यमातून. षटकातील दुसरा चेंडू आणि यावेळी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि फळीचा इथं कोणत्याही प्रकारचा संपर्क इथे मात्र चेंडू आणि फळीचा मात्र कोणत्याही प्रकारचा संपर्क होताना आपल्याला पाहायला मिळाला नाही. चेंडू निर्धाव धावफलक धावसंख्या ती 6.
आणि आणि यावेळी मात्र चेंडूवर टॅप करण्याचा प्रयत्न झालाय. पहिल्या चेंडू षटकात जवळ आला, मात्र त्यानंतर मात्र 2 चेंडू मात्र निर्धाव फेकण्यामध्ये श्रीधर याला यश मिळालेलं आहे. काय गोलंदाजी राहिली. एक चेंडू तुझा असेल तर त्याच्यानंतरचे 2 चेंडू माझे आहेत हे मात्र ठणकावून सांगतोय तो श्रीधर भगत. षटकातील 4था चेंडू आणि यावेळी मात्र चेंडूला मात्र सन्मान देतो. चेंडू जातो कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये. जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या माध्यमातून चेंडूची फेक होईल. तब्बल मात्र मिळणारी 1 धाव आणि या एका धावेच्या साह्यानं गावदेवी महाड संघाची धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते. ते पहिल्या षटकातील 4 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 7 69 धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या सुरू आहे. आणि यावेळी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू जात येतो स्क्वेअर क्षेत्रामध्ये. बघा की डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, तेथून चेंडूची फेक होते. तोपर्यंत मात्र दोन्ही फलंदाजांनी अगदी राजेशाही थाटामध्ये 2 धावा देखील पूर्ण केलेल्या आहेत. आणि या 2 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. ती पहिल्या षटकातील 5 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 9 षटकातील शेवटचा चेंडू. 69 धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या आत सुरू आहे, तो म्हणजे गावदेवी संघाच्या माध्यमातून. आणि यावेळी त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु यावेळी चेंडू मात्र जातो फाईंड क्षेत्रामध्ये. घोषांकी क्षेत्र असल्या कारणाने मिळेल ती फक्त 1 धाव. आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा वाजवी खेळ इथे समाप्त होतोय. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 69 धावसंख्येचा पाठलाग करताना गावदेवी महाड संघाची एकूण धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 10. धावसंख्या 10. अतिशय चांगली अशी गोलंदाजी राहिली. ते श्रीधर यांची काय कमबॅक केलंय श्रीधर यानं. धावसंख्या ती 10. वैयक्तिक पहिला आणि डावातील दुसरं षटक घेऊन येत आहेत ते लंकेश. ज्या फलंदाजानं पहिल्या डावामध्ये 13 चेंडूमध्ये 52 धावांची एक अविस्मरणीय अशी खेळी साकारली, तो खेळाडू गोलंदाजीच्या बोहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिला आणि डावातील दुसरं षटक, दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. आणि यावेळी मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेमध्ये, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि क्षेत्ररक्षक मात्र कोणत्याही प्रकारची चूक करत नाही. फलंदाज बाद. एकदरा आणि नांदगाव नाणेफेकीसाठी यायचं आहे. बाद होणारा फलंदाज मयूर. आणि मयूर यांची जागा घेण्यासाठी 1 डाऊन साठी मैदानाच्या आत दाखल झाले ते सुमित. आता मात्र स्ट्राईक आहेत ते सुमित, तर नॉन स्ट्राईकला आहेत समीर. षटकातील दुसरा चेंडू. आणि यावेळी मात्र फॉलो थ्रू मध्ये एक सुंदर असा झेल बघायचा आहे. आणि चांगलं चेंडू मात्र चांगलं असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले लंकेश यांच्याकडून. पहिल्या चेंडूवर मात्र त्यांनी विकेट घेतला होता आणि त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय तो लंकेश यांच्या माध्यमातून. 69 धावसंख्येचा पाठलाग मैदानात सुरू आहे. यावेळी मात्र स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि फळीचा कोणत्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही. चेंडू निर्धाव धाव फलक धावसंख्या आहे ती 10. चेंडू पूर्ण झाले ते 3. दुसऱ्या षटकातील 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 10. 1 बाद 10. आणि यावेळी सुंदर असा चेंडू पाहायला मिळतोय. गुडलिंग स्पॉटवरील चेंडू टप्पा पहिल्यांदा चेंडू खाली राहिला आणि या चेंडूवर मात्र कोणत्याही प्रकारचं उत्तर नव्हतं ते फलंदाजाकडे. चेंडू निर्धाव धाव फलक धावसंख्या ती 10. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आणि दुसऱ्या षटकात चेंडू पूर्ण झाले ते 4. दुसऱ्या षटकातील 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 बाद 10 अशी धावसंख्या गावदेवी महाड संघाच्या आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता, काहीसा कमी गतीने फेकलेला चेंडू आणि या चेंडू मात्र पुन्हा एकदा फलंदाजाला बीट केलंय ते म्हणजे लंकेशाने. चेंडू निर्धाव. आणि आता मात्र या षटकातील उर्वरित चेंडू बाकी असतील ते 1. दुसऱ्या षटकातील 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 69 धावसंख्येचा पाठलाग करताना 10 धावसंख्या आपल्या गावदेवी संघाची पाहायला मिळते. यावेळी मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झालाय.
चेंडू वांगले क्षेत्रामध्ये पण तिथं गोशांकी क्षेत्र असल्या कारणाने फक्त मिळते एक धाव आणि अशा प्रकारे दुसऱ्या षटकाचा वाजवी खेळ इथे समाप्त होतोय आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 69 धावसंख्येचा पाठलाग करताना गावदेवी महाड संघाची धावसंख्या धाव फलकावर पाहायला मिळते ते 1-11. शेवटचं षटक अनिरुद्ध यांचं पहिला बॉल आणि यावेळी मात्र अवांतर +1 अशा एकूण 2 धावा अवांतर +1 अशा एकूण 2 धावा आणि या 2 धावेच्या साहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 या धावसंख्येवर. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 69 धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या सुरू आहे आणि यावेळी मात्र उंचावरून टोलवण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू पण येतो चांगला असा प्रयत्न राहिलाय आणि या चेंडूवर मात्र मिळते फक्त 1 धाव आणि एका धावीने संघ हलकासा पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 14 या धावसंख्येवर. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना आणि तिसऱ्या षटकाचे चेंडू पूर्ण झाले ते 2-1 षटकाचा दुसरा चेंडू आणि यावेळी फाईन लेगच्या दिशेने टोळलेला चेंडू बघूया किती धावा मिळतात ते. चेंडू जातो तो घोषांकी क्षेत्रामध्ये आणि पुन्हा एकदा मिळते 1 धाव आणि या एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 15 धावसंख्या 15. फक्त आता या सामन्यामध्ये औपचारिकता राहिली कारण 69 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता तो गावदेवी महाड संघाला आणि पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय घोषांकी क्षेत्रामध्ये आणि या एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 17 या धावसंख्येवर. षटकाचा पुढील चेंडू आणि काय चेंडू राहिला गुडलिंग स्पॉटवर चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र ज्या पद्धतीने शेणवान चेंडू हातभर वळवायचा त्या पद्धतीने मात्र हा चेंडू वळताना आपल्याला पाहायला मिळाला. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती गोलंदाज अनिरुद्ध यांच्याकडून. षटकातील षटकातील 2 चेंडूचा खेळ मात्र अद्याप बाकी आहे आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र षटकाचा शेवटचा चेंडू बाकी असेल. एकदर संघनायक नाणेफेकीसाठी यायचं एकदर संघनायक या स्पर्धेतील नियम असे कंपल्सरी चेसिंग आहे आणि यावेळी मात्र सुंदर फटका पाहायला मिळतो. चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं आणि अशा प्रकारे भोगेश्वर खामदे संघ विजयी झालेला आहे आणि विजयी संघाचं मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक असं अभिनंदन आणि पराभूत गावदेवी महाड